नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदम मनापासून मी स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत फूड अँड डायजेस्ट. बघा, फूड अँड डायजेस्ट हा जो चॅप्टर आहे तो सायन्स EVS या सब्जेक्टमध्ये येतो आणि बऱ्यापैकी मला वाटतं 1st to 5th हे चॅप्टर आहेच आहे. फक्त एक्सप्लेन करताना किंवा थोडंफार अनुषंगाने एखादा बीट कमी जास्त असू शकतो, पण फूड अँड डायजेस्टचे जे स्ट्रक्चर आहे किंवा एक्सप्लेन करण्याची किंवा जे बिट्स आहेत ते सगळेच लर्निंगला सेम टू सेम आहेत. तर चला आपण बघूयात फूड अँड डायजेस्ट. पहिल्यांदा बघूयात फूड म्हणजे काय. तर फूड म्हणजे अन्न जे आपण खातो आणि डायजेस्ट म्हणजे पचनक्रिया. आपण खाल्लेलं अन्न पचणं याला डायजेस्ट असं म्हणायचं, हो की नाही. याच्यामध्ये काय काय बघायचं आहे बघा. लेट्स लर्न न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन द फूड यू ईट, बॅलन्स डाएट, डायजेशन, हेल्दी ईटिंग हॅबिट्स. काय काय आहेत जे आपण खातो त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स किती प्रेझेंट आहेत किंवा आपण जे खातो त्याच्यामध्ये खाण्याचा आणि आपल्याला आवश्यक असलेला जो भाग आहे तो किती प्रमाणात आहे. बॅलन्स डाएट, आपण जे खातो ते बॅलन्स्ड आहे का, म्हणजे प्रॉपर आहे का. उगीच काहीतरी चरायचं किंवा काहीतरी खायचं आहे भूक लागली आहे म्हणून असं करतोय का आपण. तर मग बॅलन्स डाएट म्हणजे काय, म्हणजे काय खाल्लं पाहिजे, म्हणजे बॅलन्स डाएट. डायजेशन, खाल्लेल्या अन्नाचं पचन म्हणजे डायजेशन, पचनक्रिया. हेल्दी ईटिंग हॅबिट्स, मग आपल्या खाण्याच्या चांगल्या सवयी. एवढं सगळं आपल्याला फूड अँड डायजेशन याच्यामध्ये पाहिजे. क्लासिफाय द फॉलोइंग फूड आयटम्स इन टू द राईट कॅटेगरीज. बघा, राईस, कॅबेज, कॅरट, ऑरेंज, कॉलीफ्लॉवर, व्हीट, मँगो, कॉटेज चीज, ग्रेप्स, कर्ड, ग्रीन ग्रॅम, बार्ली, टोमॅटो म्हणजे बेंगन, ग्रीन ग्रॅम म्हणजे हिरवे वाटाणे आणि ग्रीन पेपर म्हणजे कॅप्सिकम म्हणजेच शिमला मिरची. आता यांचं काय करायचं आहे, त्याच्या तक्त्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला हे आयटम्स लिहायचे. आता ग्रेनमध्ये काय येतं, व्हेजिटेबल्समध्ये काय येतं, फ्रूट आणि डेअरी प्रोडक्टमध्ये काय येतं. तर आता राईस, पहिल्यांदा आपण बघूयात राईस. राईस कशामध्ये येतं, ग्रेनमध्ये येतं, म्हणून आपण इथे लिहूयात राईस. त्यानंतर आहे कॅबेज. कॅबेज व्हेजिटेबल आहे की फ्रूट आहे, नक्कीच व्हेजिटेबल आहे. त्यानंतर कॅरट, कॅरेट पण काय आहे, व्हेजिटेबल आहे. ओके. ऑरेंज, ऑरेंज फ्रूट आहे. कॉलीफ्लॉवर, कॉलीफ्लॉवर पण काय आहे, व्हेजिटेबल आहे. व्हीट, व्हीट ग्रेनमध्ये येईल. त्यानंतर मँगो फ्रूटमध्ये येईल. त्यानंतर आहे कॉटेज, मँगो, कॉटेज, चीज, बेंगन, ते पण कशामध्ये येतील, व्हेजिटेबलमध्ये येतील. आपण इथे लिहूया बघा, राईस, ग्रेन, कॅबेज व्हेजिटेबल, कॅरट व्हेजिटेबल, ऑरेंज फ्रूट, कॉलीफ्लॉवर फ्रूट, व्हीट ग्रेन, मँगो फ्रूट, कटेज चीज डेअरी प्रोडक्ट, ग्रेप्स फ्रूट, कर्ड डेअरी प्रोडक्ट, ग्रीन ग्रॅम हिरवे वाटाणे कुठे येतील, व्हेजिटेबल्समध्येच येईल. ओके. बर्ली ग्रेनमध्ये येईल. टोमॅटो व्हेजिटेबल्स, ग्रीन पेपर व्हेजिटेबल्स अँड ओव्हरग्रीन ते पण कशामध्ये येईल, व्हेजिटेबल्समध्ये येईल. अशा पद्धतीने आपण हा तक्ता कंप्लीट केलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितले बघूयात आपण. त्यामधून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात ते काय काय आहेत तर बघा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन, मिनरल्स हे आपल्या बॉडीमध्ये किंवा बॉडीसाठी खूप आवश्यक असलेले घटक आहेत आणि ते कशामध्ये आहेत तर ते आपण पाहिलं. त्यामुळे काय होतं तर त्यामुळे आपल्याला झोप छान लागते, आपली पचनक्रिया छान राहते, आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. बऱ्याच गोष्टी आहेत जे की आपल्याला फूड आणि डायजेशन्समध्ये शिकायच्या आहेत, बघा नाही. चला पुढे पण बघूयात आपण. आता बघूयात आपण फर्स्ट ते म्हणजे कार्बोहायड्रेट, ओके नाही. कार्बोहायड्रेट, वी विल नाव लर्न अबाउट दिस 5 कॅटेगरीज इन डिटेल. बघा, 5 कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत तर पहिल्यांदा आपण बघूयात, हे वाचूयात. आउट ऑफ these nutrients, carbohydrates, proteins and fats are needed by the body the larger amount, while vitamins and minerals are needed in smaller amount. बघा, थोड्याशा का प्रमाणामध्ये का हसना ह्या गोष्टी आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड असल्याच पाहिजेत. तर मग त्यापैकी आपण कार्बोहायड्रेट्सचे जरा सविस्तर बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड अस विथ एनर्जी. Carbohydrates are the sugars, starches and fibers found in the fruits, grains, vegetables
अँड मिल्क प्रोडक्ट्स वी ईट. कशा कशातून मिळतं? राईस तांदूळ, वीट गहू, कॉर्न मका, पोटॅटो बटाटा, शुगर केन ऊस आणि हनी याच्यामध्ये मध, या सगळ्यांमधून आपल्याला काय मिळतं? तर कार्बोहायड्रेट्स मिळतात. राईस म्हणजे काय हो? आपण जो खिचडी भात खातो त्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतं. आपण चपाती खाल्ली पाहिजे कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. आपण मधुमक्का खातो की नाही, आपण कॉर्नफ्लॉवर किंवा आपण पॉपकॉर्न खातो त्याच्यातून आपल्याला काय मिळतात? तर कार्बोहायड्रेट्स मिळतात. पोटॅटो वेफर्स खातो की नाही आपण, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स असतात पण अति प्रमाणात नाही. शुगर केन याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स असतात. आणि हनी हे सुद्धा कशाने भरलेलं आहे? सगळं कार्बोहायड्रेट्सनं. आता हे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या थिंग्समध्ये कार्बोहायड्रेट्स इन्क्लूड आहे. आता कार्बोहायड्रेट्सच्या नंतर आहे प्रोटीन्स. कशा कशात आहे कडे प्रोटीन्स आणि त्यामुळे काय होतं? बघा, प्रोटीन हे बॉडी बिल्डिंग फूड आहे. चला बघूया. प्रोटीन्स प्ले अ विटल रोल इन द हेल्थ ग्रोथ ऑफ आवर बॉडी विच रिक्वायर्स प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ आवर मसल्स अँड बोन्स. आपले मसल्स आणि बोन्स एकदम ताकदवार किंवा डेव्हलप करण्यासाठी जर काय महत्त्वाची भूमिका बजावत असेल किंवा सगळ्यात जास्त रोल कोणता प्ले होत असेल तर प्रोटीनचा होतो. जर आपल्याला उंच व्हायचं आहे, एकदम स्ट्रॉंग बॉडी बिल्डर व्हायचं आहे, क्लासरूममध्ये आपल्याला मॉनिटर बनायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला हेल्दी व्हायचं आहे, मग काय खाल्लं पाहिजे? तर मम्मीने दिलेल्या टिफिनमधले सगळे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट समाप्त करायचे. त्यात प्रोटीन्स तर जरा जास्तच खायचे. मग कशा कशा आहेत? बघा, एग्स, त्यानंतर बीन्स अँड पल्सेस. कुठलंही मम्मीनं दिलेली जी भाजी असेल ओके नाही, मग त्यात किडनी बीन्स असतील, त्यानंतर मटर्स असतील किंवा पीनट्स असतील, या सगळ्यामध्ये आपल्याला काय म्हणतात? तर प्रोटीन्स मिळतात आणि ते आपण खाल्लं पाहिजे. कर्ड हे तर सगळ्यांनाच आवडतं. चीज माय फेवरेट. मिल्क यस दिस इज माय फेवरेट. फिश अँड मीट याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त काय असतात? प्रोटीन्स असतात. जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठीचे पण काही प्रोटीन्सयुक्त थिंग्स आहेत, फूड्स आहेत, आणि जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी पण एग्ज आणि फिश आणि मीट हे सुद्धा काय आहे? प्रोटीन फूड आहेत. अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ प्रोटीन्स रिच फूड्स आर एग, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स सच ॲज अ कर्ड, बटर अँड चीज, बीन्स, पल्सेस, फिश अँड मीट. आता आपण दोन पाहिले. कोणते कोणते? कार्बोहायड्रेट एक पाहिलं, प्रोटीन एक पाहिलं. आता थर्ड काय आहे गडे? तर थर्ड आहे फॅट. बघा, थर्ड काय आहे? फॅट. फॅट ओके, लाईक कार्बोहायड्रेट्स फॅट आर ऑल्सो प्रोव्हाइड अस विथ एनर्जी. बघा, आता बॉडी बिल्डिंग कशाने बनते? आपली बॉडी एकदम भारी कशाने बनते? आपले मसल्स बोन कशाने तयार होतात? तर ते प्रोटीन्सने. ओके, आणि मग आपल्याला एनर्जी कशातून मिळते बरं? आपण तर छान झालो पण एनर्जी तरी पाहिजे. तर एनर्जीसाठी आपल्याला फॅटची खूप गरज असते. आपल्याला जे फॅट्स प्रोव्हाइड करतात, एनर्जी प्रोव्हाइड करतात, ते काय आहेत? फॅट्स आहेत. ओके, दे आर अ रिचेस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन आवर डाएट. दॅट्स व्हाय फूड रिच इज फॅट्स आर ऑल्सो कॉल्ड एनर्जी गिव्हिंग फूड्स. However, excess fat is harmful because it can make one obese and lead to heart diseases. बघा, जर फॅट्स आपल्या शरीरात जर जास्त झाले तर ते सुद्धा आपल्यासाठी हानिकारक आहेत. ओके नाही, मग कसे हानिकारक आहेत? तर बघा, त्यासाठी आपल्याला खूप जास्त अतिप्रमाणात सेवन नाही करायचं आहे, पण ते सोडून पण द्यायचं नाही. ओके, म्हणजे ते प्रमाणाच्या बाहेर गेले तर आपल्याला काय करतात? ते आपल्याला साईड इफेक्ट्स पोचवतात. पण जर ते प्रमाणात राहिले तर आपल्याला ते एनर्जी देतात. बरोबर आहे. मग पहिल्यांदा काय आहे? घी. ओके नाही, minerals keep us healthy and fit, helps renew on bones and teeth and helps blood of functions properly. बघा, आपल्या शरीरामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी सुरळीत चालाव्यात म्हणून एक गोष्ट खूप छान कार्यपद्धतीने चालवते, त्याला आपण मिनरल्स असं म्हणतो. ओके नाही, आपल्या शरीरातले असलेले हाडे बोन्स, आपल्या तोंडात असलेले दात व्यवस्थित राहावे, टणक राहावे, आपल्या वाहिन्या ज्या ब्लड वाहिन्या म्हणतो आपण, रक्तवाहिन्या म्हणतो. ओके, त्या रक्तवाहिन्या व्यवस्थित सगळ्या अवयवांना रक्त पुरवत असतात आणि ते पुरवण्याचं काम मिनरल्सकडून छान केलं जातं. बघा, ज्या वेळेला कॅल्शियम, आयरन आणि त्यानंतर आयोडीन आर सम इम्पॉर्टन्स मिनरल्स आर शुड बी पार्ट ऑफ आवर डेली डाएट. आपण म्हणतो कॅल्शियम कमी झाले, तुझे दात हालतायत का, तुझे हाड मजबूत नाही आहेत का, तर कॅल्शियम कमी झाले. ओके नाही, आपण ॲडव्हर्टाईजमध्ये पण बघतो ना
की दांत हिल रहा है, कॅल्शियम की कमी है? तर बघा, तर कॅल्शियम कशामधून मिळतं? तर कॅल्शियम आपल्याला जे काही व्हेजिटेबल, जे काही फ्रूट्स आहेत पांढऱ्या कलरचे, त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. जे फळं किंवा ज्या भाज्या लाल कलरच्या असतात त्यामधून आपल्याला आयरन मिळतं. आणि ह्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? मिनरल्स मिळतो. मिनरल्स आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रोटेक्ट करतं, आपल्या बोन्स आणि आपल्या टीथला कवर करतं आणि आपल्याला स्ट्रॉंग बनवतं. तर चला, आपण काही गोष्टी खूप छान शिकलोत आज, ओके नाही? काय काय शिकलोत बरं? बघा, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स कशात असतात, प्रोटीन्स कशात असतात, त्यानंतर फॅट्स कशात असतात बाबा, विटॅमिन्स खाल्ल्याने काय होतं, सगळं आपण बघितलं आहे. आता लक्षात ठेवा, आपल्याला काय खायचं आहे, काय खायचं नाही आहे, कसं प्रोटेक्शन द्यायचं आहे स्वतःला. आता हे सगळं आपण शिकलोत की नाही? आता आपल्याला हे माहिती नव्हतं. मम्मी म्हणायची की हे खाल्लं पाहिजे, चपाती भाजी खाल्ली पाहिजे, पोळी भाजी खाल्ली पाहिजे. नाही मम्मी, मी नाही खाणार. आता असं तुम्ही म्हणाल का? नाही, कारण तुम्हाला माहिती आहे वीट ज्याच्याकडून चपाती बनते त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, आणि जी पण मम्मी भाजी देणार आहे त्याच्यामध्ये विटॅमिन आहे, हो की नाही? मम्मीने काही कुठली पण एखादी बीन्स किंवा पल्स दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. आता आपल्याला माहिती झालेलं आहे, मम्मीनं जर घी लावून दिलेलं असेल तर आपण समजून जायचं की त्याच्यामध्ये फॅट आहेत. म्हणजे मम्मीला आपल्या वाटतंय की आपण खूप छान राहावं, खूप हेल्दी व्हावं, हो का नाही? आणि छान मस्त मजेत राहावं, बॉडी बिल्डिंग व्हावी आपली. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात आपण नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.